हॅलो फ्रेंड्स, आज आपण ॲक्च्युअल व्याकरण सुरू करणार आहोत. इंग्रजीमधलं ॲक्च्युअल ग्रामर शिकताना आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट्स म्हणजे ज्या संकल्पना आहेत त्या माहीत असणं गरजेचं आहे. कारण की त्या ज्या संकल्पना कन्सेप्ट जर आपल्याला व्यवस्थित माहिती असतील तर आपल्याला पुढचं ग्रामर शिकणं सोपं जातं. म्हणून आजपासून आपण कन्सेप्ट सुरू करणार आहोत. आता कन्सेप्ट म्हणजे संकल्पना किंवा संज्ञा. त्यांचा अर्थ जर आपल्याला व्यवस्थित माहीत असेल तर व्याकरण समजून घेणं अगदी सोपं जातं. म्हणून आपण आज सुरू करतोय सम बेसिक कन्सेप्ट्स इन ग्रामर, व्याकरणातील काही मूलभूत संकल्पना. त्याच्यामध्ये पहिली संकल्पना आहे अल्फाबेट्स म्हणजे मुळाक्षरे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही कोणतीही भाषा जी आहे ती अल्फाबेट्सने म्हणजे मुळाक्षरांनी बनते. जशी मराठी भाषा तशीच इंग्रजी ही भाषा आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इंग्रजीमध्ये एकूण 26 अल्फाबेट्स आहेत, लेटर्स आहेत. आता या लेटर्स पैकी जे 5 आहेत ते वॉवेल्स आहेत. वॉवेल्स म्हणजे स्वर. ते कोणते तुम्हाला माहिती आहे? A, E, I, O, U. हे 5 जे आहेत ते 5 स्वर आहेत. दुसरं जे आहे बाकी जे राहिलेले जे अक्षर आहेत त्यांना आपण कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजने असे म्हणतो. ती तुम्हाला माहिती आहे BCDFGHJKLMNPQRSTVWXYZ अशी 21 आहेत व्यंजन आहेत. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की या स्वरांना स्वरच का म्हणतात, व्यंजनांना व्यंजनच का म्हणतात. आता स्वर ज्याचा उच्चार करताना आपल्याला आपली जीभ, दात, टाळू आणि ओठ यांचा कसलाही स्पर्श होत नाही, म्हणजेच त्यांचा उच्चार करताना सरळ कंठातून म्हणजे आपल्या घशातून गळ्यातून उच्चार होतो, म्हणून त्यांना म्हणतात स्वर. बाकीची जी आहेत ती व्यंजन कॉन्सोनंट आहे, त्यांचा उच्चार करताना उच्चार करू शकता, उच्चार करून पाहू शकता. त्यांचा उच्चार करताना ओठ, दात, जीभ आणि टाळू या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचा उपयोग होतो, म्हणून त्यांना म्हणतात व्यंजने. आणि इंग्रजीमधली जी अक्षरे आहेत, वर्ड्स ज्याला म्हणतो आपण, दुसरी संकल्पना आहे वर्ड, शब्द. आता हे शब्द कशापासून बनतात तर सगळ्यांना माहिती आहे अल्फाबेट्स और लेटर्स कॉन्स्टिट्यूट वर्ड्स. म्हणजे मुळाक्षरांपासून म्हणजेच स्वर आणि व्यंजन यांच्या संयोगातून काय तयार होतात तर शब्द तयार होतात. तुम्ही जर इंग्रजीच्या शब्दांचं बारकाईने जर निरीक्षण केले तर तुम्हाला एक गोष्ट निश्चित लक्षात येईल की या भाषेमधले 99% काय जवळपास 100% शब्द हे स्वरांशिवाय बनू शकत नाहीत. म्हणजे त्यांच्यामध्ये स्वरांचा वापर असतोच. पण काही वर्ड्स आहेत की ज्यांच्यामध्ये स्वरांचा उपयोग नाही. मी तुम्हाला हा एक छोटासा प्रश्न देतोय की असे काही शब्द आहेत की ज्यांच्यामध्ये AEIOU या स्वरांचा उपयोग होत नाही, असे शब्द मला तुम्ही उद्या
आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शोधून पाठवायचे आहे. तर वर्ड्स म्हणजे काय, तर अल्फाबेट्स, लेटर्स, कॉन्स्टिट्यूट वर्ड्स म्हणजे मुळाक्षरांपासून स्वर आणि व्यंजन संयोगातून तयार होणाऱ्या गोष्टीला शब्द असे म्हणतात. तर ह्या दोन कन्सेप्ट झाल्यानंतर तिसरी कन्सेप्ट आहे ती फ्रेज. फ्रेज म्हणजे वाक्यांश किंवा वाक्प्रचार. आता वाक्यांश किंवा वाक्प्रचार म्हणजे काय, अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट डज नॉट मेक कंप्लीट सेन्स. ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट डज नॉट मेक कंप्लीट सेन्स, असा शब्दसमूह ज्याने अर्थ निर्माण होतो परंतु पूर्ण अर्थबोध होत नाही. म्हणजे हा शब्दसमूह आहे परंतु पूर्ण वाक्य नाही आहे. उदाहरणार्थ, फॉर अ व्हाईल, थोडा वेळ, फॉर द सेक ऑफ, चहासाठी, टू बी अफ्रेड ऑफ, घाबरणे, टेक केअर, काळजी घेणे, हे काही आहेत फ्रेज किंवा वाक्प्रचार. लक्षात ठेवा, वाक्प्रचार म्हणजे पूर्ण वाक्य नसतं, तर तो एक शब्दसमूह असतं की ज्याच्यातून आपल्याला अर्थ प्राप्त होतो परंतु पूर्ण अर्थबोध होत नाही, पूर्ण ज्ञान होत नाही. त्याला म्हणतात फ्रेज किंवा वाक्यांश, वाक्प्रचार. त्याच्यानंतर दुसरा जो कन्सेप्ट आहे, दुसरी जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे वाक्य. त्याची व्याख्या काय आहे, अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक अ कम्प्लीट सेन्स ऑर आयडिया. अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स अ कम्प्लीट सेन्स ऑर आयडिया इज कॉल्ड सेंटेन्स. पूर्ण अर्थबोध होणारा शब्दांचा समूह म्हणजेच वाक्य. थोडक्यात शब्दांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात, वाक्य असे म्हणतात. आता कोणतंही वाक्य घ्या, कोणतंही वाक्य घ्या, त्या वाक्याचे 3 घटक असतात. एक, सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्याला उद्देश असं म्हणतात. म्हणजे जो क्रिया करतो, करणारा असतो तो एक भाग असतो. दुसरा आहे प्रेडिकेट. प्रेडिकेट म्हणजे विधेय. आता विधेय म्हणजे काय, तर कर्त्यानंतरचा जो भाग असतो म्हणजे क्रियापदापासून पुढचा भाग असतो त्याला म्हणतात प्रेडिकेट. त्याच्यामध्ये क्रियापद असेल, ऑब्जेक्ट असेल किंवा नसेल, किंवा एखादी कॉम्प्लिमेंट असेल किंवा एखादे ॲडव्हर्बियल असेल, आपण नंतर पुढे पाहणार आहोत. परंतु सब्जेक्ट नंतरचा जो भाग आहे त्याला म्हणतात प्रेडिकेट. आणि कोणतंही वाक्य घेतलं तर त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 1 फायनाईट वर्ब शुड बी देअर. एक तरी फायनाईट वर्ब तिथे असायला पाहिजे, एक क्रियापद असायलाच पाहिजे. जर क्रियापद नसेल तर कोणतंही वाक्य अर्थपूर्ण होऊ शकत नाही. तर हे वाक्याचे 3 कंपोनंट्स आहेत, भाग आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे वाक्याचे अजून म्हणजे पुढे बघायला गेलं तर अजून वाक्याचे प्रकार आहेत 4. आता मी इथे घेतलं नाही कारण जागा आपल्याला कमी आहे. तर 4 प्रकार तुम्हाला माहिती आहे. पहिलं आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण स्टेटमेंट असंही म्हणतो, विधानार्थी वाक्य. दुसरं आहे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, ज्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतो. याचे 2 प्रकार आहेत, एक वर्बल क्वेश्चन्स आणि दुसरा आहे डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन. त्याच्यात तिसरं आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारार्थी वाक्य. आणि चौथं आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. ते सुद्धा आपण पुढे डिटेल पाहणार आहोत. हे झालं सेंटेन्स बाबत. तर सेंटेन्स बाबत तुम्हाला आयडिया आली, कल्पना आली. त्याच्यानंतर 5वी जी कन्सेप्ट आहे ती आहे क्लॉजेस. क्लॉजेस म्हणजे उपवाक्य. हे आपण नवीला सगळं पाहिलेलं आहे, पण इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो क्लॉजेस म्हणजे काय. क्लॉज इज अ पार्ट ऑफ अ लार्जर सेंटेन्स.
उपवाक्य हे मोठ्या वाक्याचा एक भाग असतो. लक्षात ठेवा, क्लॉज म्हणजे काय की एक जे मोठं वाक्य असतं त्याचा एक पार्ट म्हणजे काय असतं, क्लॉज. क्लॉज म्हणजे उपवाक्य. इट हॅज अ सब्जेक्ट अँड अ वर्ब. आणि त्या क्लॉज मध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्ता असतो आणि क्रियापद सुद्धा असतं. लक्षात ठेवा, इट हॅज अ सब्जेक्ट अँड वर्ब. त्यानंतर सम क्लॉजेस मेक कम्प्लीट सेन्स. काही उपवाक्यातून आपल्याला पूर्ण अर्थबोध होतो, प्राप्त होतो, म्हणून त्याला इंडिपेंडंट क्लॉज किंवा मेन क्लॉज असे म्हणतात. काय, सम क्लॉजेस मेक कम्प्लीट सेन्स. काही उपवाक्यांना आपल्याला पूर्ण अर्थ प्राप्त होतो, म्हणून त्यांना आपण म्हणतो इंडिपेंडंट क्लॉज और मेन क्लॉज और प्रिन्सिपल क्लॉज. बट सम क्लॉजेस डू नॉट मेक कम्प्लीट सेन्स. परंतु काही उपवाक्यातून आपल्याला पूर्ण अर्थबोध प्राप्त होत नाही, म्हणून त्यांना म्हणतात डिपेंडंट क्लॉज. ते वाक्य पूर्ण अर्थ प्राप्त होण्यासाठी मेन क्लॉजवर म्हणजे इंडिपेंडंट क्लॉजवर अवलंबून असतं, म्हणून त्याला म्हणतात डिपेंडंट क्लॉज किंवा दुसरं नाव आहे सबऑर्डिनेट क्लॉज. कोणतंही वाक्य घ्या, ते त्यामध्ये अनेक क्लॉजेस असतात. त्या क्लॉजमध्ये 2 किंवा अधिक मेन क्लॉज असू शकतात, 1 किंवा अधिक सबऑर्डिनेट क्लॉज असू शकतात. परंतु अ सेंटेन्स कॅन नॉट फॉर्म विदाउट मेन और डिपेंडंट क्लॉज. समजलं का? परंतु एखादं वाक्य, कोणतंही वाक्य मेन क्लॉज शिवाय बनू शकत नाही. इथं इंडिपेंडंट क्लॉज पाहिजे, मेन क्लॉजच्या ठिकाणी अजून एक पाहिजे इंडिपेंडंट क्लॉज. तर इंडिपेंडंट क्लॉज आणि मेन क्लॉज शिवाय वाक्य बनू शकत नाही. लक्षात ठेवा, सबऑर्डिनेट क्लॉज असेल तरी वाक्य तयार होईल, परंतु मेन क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज शिवाय वाक्य बनू शकत नाही. तर अशा प्रकारे क्लॉजची माहिती आपण पाहिली. क्लॉज इज अ पार्ट ऑफ लार्जर सेंटेन्स. It has a subject and a verb. Some clauses make complete sense, but some clauses do not make complete sense. ज्याचं ज्ञान अर्थ प्राप्त होतो त्यांना मेन क्लॉज म्हणतात, अर्थ प्राप्त होत नाही पूर्ण त्यांना सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात. कोणतंही वाक्य हे मेन क्लॉज शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. हे झालं क्लॉज विषयी माहिती. त्याच्यानंतर आहे वर्ब. वर्ब मध्ये पहिला प्रकार आहे फायनाइट वर्ब्स म्हणजे मर्यादित क्रियापद. यांचा उपयोग मर्यादित असतो किंवा जे वाक्यातील कर्ता लिंग वचनानुसार बदलतात त्यांना म्हणतात फायनाइट वर्ब. अ वर्ब फॉर्म डिसाइडेड बाय अँड चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट इज कॉल्ड फायनाइट वर्ब. म्हणजेच क्रियापदाचे असे रूप की जे कर्त्याकडून ठरवले व बदलले जाते त्याला म्हणतात फायनाइट वर्ब्स. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल बघा, आय एम लकी. आता वाक्य तेच आहे, पण आयच्या ठिकाणी जर आपण ही वापरलं तर ही इज लकी म्हणजे एमचं काय झालं इज. क्रियापद बदललं. ओके. ई आय किंवा हीच्या ठिकाणी यू वापरलं, यू नंतर क्रियापदाला आर, यू आर लकी. म्हणजे या ठिकाणी वाक्य सारखं आहे, परंतु आपण काय चेंज केलं, कर्ता चेंज केला. त्यामुळं काय झालेलं आहे, क्रियापदामध्ये बदल झालेला आहे. आणि जे क्रियापद वाक्यातील कर्त्यानुसार वचनानुसार लिंगानुसार बदलते त्याला म्हणतात फायनाइट वर्ब. म्हणजेच काय, मर्यादित क्रियापद. हे लक्षात ठेवा, हे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकेल. याच्यातला बराचसा भाग आहे की जो परीक्षेत तुम्हाला येणार आहे. त्याच्यानंतर आहे नॉन फायनाइट वर्ब्स किंवा इन्फिनिटिव्स. नॉन फायनाइट म्हणजे फायनाइटच्या अपोजिट. अर्थ सहज सोपा आहे. इथे क्रियापदाचं रूप बदलत, इथे ऑब्विसली बदलत नसणार आहे. त्यांना म्हणतात मूळ किंवा अमर्यादित क्रियापद. मूळ क्रियापद म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप वापरलं असते. बघूया व्याख्या. अ वर्ब फॉर्म that does not change according to tense, number and person
क्रियापदाचं असे रूप की जे काळ वचन व लिंगानुसार बदलत नाही, त्या रूपाला म्हणतात इन्फिनिटिव्ह किंवा नॉन फायनाइट वर्ड. पुन्हा लक्षात ठेवा, a verb form that does not change according to tense, number and person is called non-finite verb. क्रियापदाचं स्वरूप की जे वाक्यातील काळ, लिंग, वचन यानुसार बदलत नाही, त्याला म्हणतात नॉन फायनाइट वर्ब किंवा मूळ किंवा अमर्यादित रूप. याचे दोन प्रकार आहेत, टू टाइप्स ऑफ इन्फिनिटिव्ह वर्ड्स. एक की जे रूप क्रियापदाच्या मूळ रूपा अगोदर टू लावून येतं, क्रियापदाच्या मूळ रूपा अगोदर टू वापरून जे रूप येतं ते एक रूप आहे. उदाहरणार्थ बघा, टू रीड, टू लर्न, टू राईट, टू गो, टू कम, टू डू, टू आस्क, टू फिनिश असे भरपूर उदाहरण आहेत. या ठिकाणी क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्या अगोदर काय आलेलं आहे, टू आलेलं आहे. आता हे रूप तुम्ही कुठल्याही वाक्यात वापरा आणि त्यामध्ये तुम्ही कर्ता किंवा काळ बदल करून पहा, याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. लक्षात ठेवा, जर बदल झाला तर ते कधी इन्फिनिटिव्ह किंवा नॉन फायनाइट असू शकत नाही. दुसरं रूप आहे बेअर इन्फिनिटिव्ह, म्हणजेच टू न वापरता वापरलं जाणारं क्रियापदाचं रूप, त्याला म्हणतात बेअर इन्फिनिटिव्ह. उदाहरणार्थ, आय सॉ हिम गो. आता इथे गो हे इन्फिनिटिव्ह आहे, त्याच्यावर टू नाही आहे पण मूळ रूप आहे. यू मे कम, इथे कम आलेला आहे, तिथे टू नाही आहे. आय शॅल हेल्प यू, इथे हेल्प आले, त्याच्यावर टू नाही. आता तुम्ही बघा हे इन्फिनिटिव्ह आहे की नॉन फायनाइट आहे का बघा. समजा इथं आयच्या ठिकाणी मी वापरलं सी, सी सॉ हिम गो, बदल झाला नाही. इथं यूच्या ठिकाणी मी वापरलं ही, ही मे कम, बदल झाला नाही. इथं आयच्या ठिकाणी वापरलं वी शॅल हेल्प यू, बदल झाला नाही. म्हणजेच इथं क्रियापदाचं रूप वाक्यातील कर्त्यानुसार, लिंगानुसार, वचनानुसार बदलत नाही, म्हणून त्यांना म्हणतात नॉन फायनाइट किंवा इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब. तर अशा प्रकारे आज आपण 7 कन्सेप्ट पाहिलेले आहेत. अल्फाबेटचा वापर तुम्हाला आर्टिकल्समध्ये जास्त येणार. वर्ड्स तुम्हाला माहिती आहेत, सिनोनिम्स आहेत, अपोजिट वर्ड्स आहेत. फ्रेजेसचा आपल्याला परीक्षेत प्रश्न असतो. सेंटेन्स ओळखायला विचारलं तर सब्जेक्ट, प्रेडिकेट विचारलं जाऊ शकतं. त्याच्यात क्लॉजेस तर तुम्हाला आहेच. फायनाइट, नॉन फायनाइट वर्ब्स हे सगळे परीक्षेला आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या 7ही कन्सेप्ट तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यासा. उद्या मी अजून काही कन्सेप्ट घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण स्टेप बाय स्टेप अजून एक एक पार्ट घेणार आहोत. कोणाला काही शंका असेल, कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला क्वेश्चन विचारू शकता आणि तुमचे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतील. आता ही जी ॲक्टिव्हिटी आहे, आपण आज जे पाहिलं कन्सेप्ट पाहिलं आहे याच्यावरती आणि उद्या जे काही कन्सेप्ट, बेसिक कन्सेप्ट होणार त्याच्यावरती मी परवा तुम्हाला एक परीक्षा घेणार आहे. एक रिटर्न तुम्हाला मी पेपर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला देणार आहे. तो तुम्ही सॉल्व्ह करून आपल्या ग्रुपवर पुन्हा पाठवायचा आहे. याच्यावरून आपल्याला कळेल की तुम्हाला किती चांगल्या प्रकारे कन्सेप्टचं नॉलेज झालेलं आहे. तर आजच्या पुरतं एवढंच आणि माझं हे लेक्चर संपलं.